वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. मागचा व्लॉग थोडासा खूप असा थकल्यासारखा पण होता, कारण की कामं पण भरपूर होती, पापड वगैरे करायची होती. त्याच्यामुळे जास्त एवढं जरी मला जितकं शक्य झालं मी तितकं केलेलंच आहे शूट. तर आज व्लॉग करायचं कारण असं की मम्मी पप्पाला आम्ही म्हणजे मम्मी पप्पाचं काय झालं होतं, ते सॅटर्डेला जायचं म्हणत होते. तर सॅटर्डे स्किप केला. पप्पा म्हटले की दरवेळेस तुम्ही मलाच बोलतात की नाही का मी जायची घाई करतो, तर त्यामुळेच आपण संडेला जाऊया. तर आज आहे संडे आणि ते आता आज पण मला वाटतं स्किपच होणार आहे. उद्या बहुतेक जातील, कारण की आमच्या मम्मी आहेत म्हणजे माझी सासूबाई, तर त्या म्हणतात की आपण दोघी जणी जाऊ कात्रजला. तर त्यांनी पण कात्रज बघितलेलं नाही आहे, त्यांना जायला पण म्हणजे असं चान्स नाही आहे. तर त्यामुळे ते गेलेल्या पण नाही आहे कात्रजला. तर असं त्यांची इच्छा होती की कात्रज जाऊयात. आणि पण पप्पा ऐकत नव्हते. पप्पा म्हणते आता मी तुमच्यासाठी एक दिवस थांबलो तर तुम्ही नाही का मी आजच जाणार. पण नेमकं नशीब असं काय झालं की त्यांचा नेमका रात्री काय झालं, पाय खूप दुखत होता आणि अचानक पायाला सूज आलेली आहे. तर ते आता पाण्यामध्ये पाय घालून थोडीशी बसलेली आहेत. तर त्यामुळे आज मला वाटतं स्किपच होईल. तर हां, अजून एक तुम्हाला दाखवते. तर न्यू मांडणी मी इथं घेतलेली आहे, बघू शकताय. तर माझ्याकडे मांडणी जशी की मी तुम्हाला लग्नाचीच होती माझ्याकडे, आणि मला जसं की ते खिडकीवर सगळा पसारा नाही का ठेवावा लागत होता. तर फायनली मांडणी गेलेली आहे. मांडणीला घेऊन मला वाटतं जवळपास आता 3-4 दिवस झालेलेच आहे. तर कशी वाटते मला नक्की कळा. आणि माझं मेन म्हणजे सगळा पसारा गेला तिकडचा, तर ते खूप घाण वाटत होतं, चांगलं नव्हतं वाटत. तर छान वाटते आता मला, एकदम म्हणजे हॅपी वाटते. तर फ्रेश पण वाटतंय मांडणी आल्यापासून. तर हां, तर आता मी म्हणत होते, तर पप्पाचं असं एक करून दिवस असं स्किप झालेला आहे. आणि आजचा दिवस सुद्धा मम्मी पप्पा थांबणार आहेत आणि गोव्यात उद्या जातील. आणि आज पप्पांचं थोडंसं पायाला लेप वगैरे, बजरंग लेप वगैरे आणून थोडंसं लावून देणार आहे. चला मग व्लॉग कंटिन्यू करत राहा, बघत राहा. तर आजचा दिवस आपला मस्त जाईल, मस्त असं एन्जॉय पण होईल. घरामध्ये मम्मी पप्पा आहे तर थोडंसं छान. आणि आईवडील जितके जवळ असते ना तितके जरा मुलीच्या जातील म्हणतो ना आपण, बरं वाटतं. असं म्हणजे जितके दिवस असं राहिले ना तितके ते कमीच वाटतं. असं वाटतं आईवडिलांचं यार राहावं, असं नाही का आईच्या खुशीमध्ये डोकं ठेवून नाही का थोडंसं निवांत बसावं, असं प्रत्येक मुलीची इच्छा असते, प्रत्येक मुलीला वाटतं हे. तर मला पण असंच वाटतं की नाही का असं मम्मी पप्पाने असं नाही का ती जायची वेळ येते ना, तर तेव्हा ते मन एक वेगळंच धाकधूक करतं, पोटामध्ये एकदम भीतीचा गोळा उठतो. तर आणि त्याच्यामुळे नाही का असं आले की मला नाही का खूप खुशी होते, आणि जाताना थोडंसं एक वेगळंच फील येतं. पण काय करणार, ते म्हणताना मुलीच्या सासरी जास्त दिवस राहू शकत नाही. तरी मी ह्यावेळेस खूप ठेवलं त्यांना, म्हणजे ह्यावेळेस फर्स्ट टाईम ते म्हणजे इतके दिवस राहिले. तर ते नाहीच म्हणत होते ॲक्च्युली. लास्ट टाईम पण ते आले होते तर त्यावेळेस पण निघून गेले लवकर, आणि ह्यावेळेस पण ते नाही म्हणत होते. पण आम्ही ठेवलं त्यांना बऱ्याच दिवस आता. तर आता जायचं म्हणतंय, पण नेमकं पप्पांचा पाय सुरू आहे. तर आता बघूयात कसं जातं. व्लॉग तुम्ही कंटिन्यू करत राहा. आता इथं मुलींना मी नाश्त्याला पास्ता करते, आणि तिथं शिल्लक राहिलेला भात यांना थोडंसं आता परतून देते, आणि त्यानंतर नाश्ता वगैरे करू. आम्ही थोडंसं ट्रॅक रोडला गेलो होतो आता इतक्यात जस्ट. मी खूप बडबड करते असं वाटतं मला. तर ट्रॅक रोडला जाऊन आलो. तर आम्हाला पुढं जायचे व्हिडिओ करायचे आहे, तर त्याच्या ज्या आधीच्या व्हिडिओ असतात त्या करण्यासाठी आम्ही आता थोडंसं ट्रॅक रोडला जाऊन आलो. तर तिथे काही शूट केलं नाही, कारण की व्हिडिओ आम्हाला महत्त्वाच्या काढायच्या होत्या. थोडंसं वॉकिंग केली, आणि त्यानंतर फायनली आम्ही वॉकिंग करतच आलो. हे मुली शिवण्याला घेऊन गाडीवर आलेत आणि आम्ही वॉकिंग करत हे आलो. तर बघितलं तर पप्पाचा पाय सुरलेला होता. तर आता त्यांना नाश्ता वगैरे देते, आणि तुम्ही व्लॉग कंटिन्यू करत राहा, बघत राहा, मस्त होणार आहे व्लॉग. सो फायनली नाश्ता करून झालेला आहे, आणि आता सगळेजण श्रेया तर झोपलेली आहे, कारण की वॉकिंगसाठी तिला लवकर उठवलं होतं त्यामुळे ती झोपलेली आहे. आणि मम्मीने देवपूजा करून घेतलेली आहे. मी थोडंसं अंगणामध्ये सडा मारून घेतला पाण्याचा, आणि पूर्वी आपल्या गावाकडं मध्ये असं शेणाचं वगैरे मारायचे. तर मी आता मस्त अंगण वगैरे झाडून घेतलेलं आहे. आणि पप्पा बसलेले आहेत, त्यांच्या पायाला सूज आहे. तर हे गेलेले आहेत बजरंग लेप आणण्यासाठी. बजरंग लेप आणला की त्यानंतर त्यांना पायाला बजरंग लेप लावून देईल, आणि मग पुढची दिवसभराची कामं चालूच राहतील. ते बजरंग लेप आणलेला आहे. तो बजरंग लेप आता गरम करून थोडंसं अंगठ्याच्या खाली, त्या मधला जो अंगठा आहे ना तो अंगठ्याजवळचं ते बोट, हां तिकडे पण सूज आहे. पाय बाबांचं नेहमी सुचत असतो, काय माहिती कशामुळे सुचतो. दवाखान्यात पण जायला मागत नाही, दवाखान्याची पायरीच चढायला नको म्हणतात. पुढून नाही लावायचंय का? पुढून पण सूज आहे ना थोडीशी. शिव टीव्ही बंद कर, आवाज कमी कर. हां गरम आहे ना, थोडं गरम चटकावं सारखं आहे ना.
स्वयंपाक माझा झालेला आहे आणि दुपारचे वाजलेले आहे जवळपास 1 वाजलेले आहेत आणि आता आम्ही जेवण करून घेऊ आणि त्यानंतर मग बघू संध्याकाळी दोघी मम्मींचं प्लॅनिंग आहे कात्रजला जायचा तर बहुतेक त्या दोघी जातात. मला पप्पांचं पाय पण दुखतोय तर त्यामुळे काय करतात ते माहिती नाही कारण त्यांचा प्लॅनिंग होता की कात्रजला जायचं म्हणून. तर आता बघूयात कसं होतं काय माहिती नाही तर तुम्ही कंटिन्यू करत राहा. तर हे साहेब आमचे साहेब गेले थोडीशी शॉपिंग करण्यासाठी कारण त्यांची पॅन्ट घ्यायची राहिली होती तर त्यांना काही पॅन्ट वगैरे काही टी शर्ट असे काही घ्यायचे आहेत तर दोघं भाऊ पण बाहेर गेलेले आहेत. तर आता मी जेवण करून घेतो आणि माझी मांडी कशी दिसती मला नक्की कमेंट्स करून सांगा. सो इथं मी आजच्या मेन्यूमध्ये बघा दुपारच्या मेन्यूमध्ये काय केलेलं आहे तर ही आहे वांग्याची भाजी आहे. झिंगे आपल्या इथे म्हणते ना सुकट तर सुकट टाकून अशी वांग्याची मस्त लसणाच्या तिख्यामध्ये अशी भाजी केलेली आहे. एकच नंबर लागते. तर उन्हाळ्याचं पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जरा अशा भाज्या खायला जरा छान वाटतात. आणि डाळ भात पण केलेला आहे. इथं भात आमच्या श्रेयाबाईंनी आता जेवण घेऊन गेलेले आहे कारण की आमच्या शेजारच्या वर्षाताईंनी दिलेले आहे तिला कोंबडी वडे कारण की एक नेहा आलेली आहे माहेरी तर त्यामुळे त्यांनी बनवलेले आहे. आणि इथं मी डाळ केलेली आहे. सकाळी शिवला नाश्त्याला पास्ता केलेला होता थोडासा शिल्लक आहे. चपात्या मी भाकरी चपात्या करून ठेवून दिलेल्या आहेत टोपलीमध्ये. तर अशा प्रकारचं आजचं जेवण आहे दुपारचं. आणि आता इथं पप्पा थोडंसं आराम करतायत. आता उठलेत ते कारण पाय फार दुखत होता. थांबलं का दुखायचं? खोकला पण प्रमाणाच्या बाहेर झाला. तब्येत एकदम खराब झाली. ऐकत पण नाही दवाखान्यात जात पण नाही. हो ना. हॅलो फ्रेंड. तर दुपारी काही जास्त वेळ भेटला नाही थोडंसं व्हिडिओ शूट केल्या होत्या आणि तुम्ही बघितलाच असेल व्हिडिओ. आणि आता फायनली संध्याकाळचे वाजलेले आहेत संध्याकाळचे नाही लाईट लावलीच राहिले तर 7:30 झालेले आहेत संध्याकाळचे. आणि संध्याकाळचा मेन्यू असा आहे तर संतोष भाऊने आणलेले चिकन. तर मी काल केलेलं होतं पुरणाची पोळी आणि आमरस केला त्यांनी आंबे आणलेले होते तर पुरणाची पोळी थोडंसं मम्मी पप्पा पण आलेलेच होते आणि डॅडींना पण आवडतात तर त्यामुळे म्हटलं मुलींना पण आवडतं आता बऱ्यापैकी तर त्यामुळे आमरस आणि पुरणाची पोळी केली होती काल. तर आज संतोष भाऊने आज संडे आहे तर आज संतोष भाऊने चिकन आणलेलं आहे तर ते दोघं भाऊ टेरेसवर भाजी करतायत आणि आम्हाला म्हटले की तुम्ही चपात्या आणि भात करा तर ताई भात करताय मी चपात्या करून घेते आणि टेरेसवरच सगळेजण आम्ही एकत्र जेवण करणार आहोत. तर ब्लॉग बघत राहा. फायनली भाजी झालेली आहे आणि मी थोडंसं गेटअप चेंज करून घेतला कारण की टी शर्ट होतं ना ते साहेबांचं होतं त्याच्यामध्ये नको म्हटलं खराब होऊन जाईल किचनमध्ये चपात्या करता तर त्याच्यामुळे मी चेंज करून घेतलं. तर आता चपात्या करून झालेल्या आहेत. चपात्या मुलीवरती टेरेसवर घेऊन गेलेल्या आहेत. आता मी पण चालले टेरेसवर. तर बघूयाच दोघं भावांनी मिळून भाजी कशी बनवलेली आहेत. तर दोघंच होते त्यांनी त्यांच्याच मनाने भाजी केलेली आहे. आम्ही कोणीही काहीच आज हेल्प केलेली नाही. मसाला वगैरे दळून द्यायचं वगैरे काहीच केलेलं नाही आहे. तर बघू कसं केलेलं आहे ते आपण जाऊन बघूयात. चला इथं बसलेले आहेत आणि भाजी बघू शकताय. वा 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 अजून शिजते का? पापड भाजून झालेले आहेत. भाजी मैफिल जमलेली आहे. माझा कॅमेरा थोडा ब्लर वाटतो. हां आता बघा साफ झालाय. तर आता बसलेली आहेत सगळी मैफिल. भाजी इथं झालेली आहे. कांदे राहिले का? कांदे राहिले आणि लिंबू नाही सांगायला पाहिजे आम्हाला काय माहिती. मला आचारी पूर्ण जिम्मेदारी घेतली. आचारी लोक पूर्ण जिम्मेदारी नाही घेत. इथं सगळेजण बसलेले आहेत. इथं बसले सगळे. ते काकडी वगैरे काही मी काय ते बीट घेऊन घ्या सगळ्यांनी कंपल्सरी आपल्या आपल्या ताटामध्ये. चपाती पाहिजे तिला भाकर नाही पाहिजे भाकर आईची काय पाहिजे मग काय पाहिजे. तर इथं रश्श्याचीच कमी बाकी भाजी एक नंबर टेस्टला फक्त असं वाटतं रस्सा पाहिजे तर लय मजा. काय हा डॅडी म्हणे हाडकं आहे डॅडी. बस रस्सा कमी रस्सा मागू नका. मटनचा कुकर फार पुसून झालाय. रस्साच नाही काहीच नाही तेवढंच आता लावून खावं लागेल. तर इथं आता असं झालंय भाजी एकदम मस्त टेस्टी बनलेली आहे पण मेन म्हणजे रस्सा खूप एकदम नेक्स्ट नाही का ते लोणच्याला लावून चपाती खातो तसं खावं लागेल. भात तर भरपूर आहे. शेंगदाणे ती कानू का शेंगदाणे तिकडे लावून खायचं. या दोघी तिकडे मम्मी ये ना ग चला या चला.
टेस्ट छान आहे भाऊ, पण ना काय झालंय रस्सा कमी फक्त बस. चिकनला बी रस्सा नाही, एकदा मी बोललो चिकनला बी होतो रस्सा नाही, एक नंबर भाजी खरंच, एक नंबर आहे टेस्ट. कोणी मम्मी सांगेल. दिवशी फेकून द्याला आ? भात राहिला तर उद्या पिवळा भाजी पिवळा राहत करू. मम्मीला माहिती परत खायला भेटणार नाही, तारीफ तरी करते. आम्ही तुझं बोलत करणार. नाही बघ, मी काय नाही. हे म्हणतात दोघं भाऊ भडकले. घ्या हा भात. असं नका करू, बनवा बनवा, छान आहे. फक्त पुढच्या नेक्स्ट टाइम रस्सा जास्त करा. डॅडी आणि आपण दोघं बस. यांनी अरे देवा, रुसले हो माय, खरंच आता बनणार नाही. नाही बनली तरी चालेल. मम्मी कशी आहे कुठे ग? ए रुपल ताट कुठे? भाजी? तुझ्याकडे 2 ताट आहे, मला भाजी कशी आहे? चला आता आम्ही सगळेजण बसलो जेवायला, तर या तुम्ही पण जेवायला सगळ्यांनी. काही नाही त्याच्यात. बोला. भाजीमध्ये एकदम पारपुसून पासून एकदम भात टाकून. अंतरा टाक थोडंसं भात. आहे त्यात रस्सा थोडंफार लागतं, सगळं मसाला काय. बदल. आमच्या घरात बनले चिकन मटन आणि खाणारे आम्ही पाणीपुरी. ओके, डन डन. पाणीपुरीचा व्लॉग नक्की बघा. उद्या नाही, पाणीपुरीचं नाही होणार. आजचा व्लॉग आपण बघू, इथं एंड करू, नाही तर जमलं तर उद्याचं करू. ओके. भात थोडं मम्मीला द्या, मग थोडं ताईंना द्या. मम्मी पाहिजे. अशा प्रकारे भाजी उठून गेलेली आहे, तरी पीस शिल्लक आहेत ना भाऊ. उद्या मस्त हे मारा. टाकून याच्यात. भाऊ म्हणत होते हाडकं सगळ्यांची जमा करा, परत रस्सा तयार करतो. कोणाला कमी पडला असेल तर सांगा. हलकं टाकायचं. नाही. परत कांदा, टोमॅटो. शिजून टाकू आपण लगेच. नको, आमचं झालंय प्रॉपरली. चायनीजच्या गाडीवर आलाय. कशी घ्यायचं? यांचं पण झालंय, सगळेजण बसलेत. मावशी घ्या थोडं. हा, याच्यातच खरी मजा असते, जे रुमाल काढून घ्या रुमाल. भाजीचं भांडं असतं ना, त्याच्यात भात वगैरे टाकून त्याला अजून छान चव लागते. काढायला ठेवतो. हा? ज्यांना मी मटण एवढंच दिलं होतं ताट घे. मटण येऊ मोठ्या. सुक्का मटण. घे बद्दल. ते घशामुळे ऍक्च्युली खात नव्हते, पण खाल्लं तरी त्यांनी. मसाल्याचं नव्हतं ना जास्त. मस्त ना. काकी तुला चला. तुला बनवू का? सो मस्त अशी जेवणं झालेली आहेत आणि खूप गरम होतंय आता सध्या. आणि आम्ही आता जेवण करून खाली आलेलो आहोत. मस्त एकच नंबर भाजी बनवलेली होती भाऊन त्यांनी, आणि छान जेवण झालेलं आहे. तर मस्त असं स्वयंपाक झालेला होता, जेवणं झालेली आहेत. आणि आता हे बहुतेक जाता की नाही जाता, दोघी यायनी ते काय माहिती नाही. बघू आता, उद्या सकाळ झाल्यावरच समजेल. तर गेल्या तर मी तुम्हाला दाखवेल थोडंफार. तर त्यात जातीलच कात्रजला की नाही जाता, आता ते बघूयात. Next morning. सो इथं यांचा डबा रेडी झालेला आहे आणि दोघी यायनी चाललेल्या आहेत. मम्मी तिकडे बसलेल्या आहेत आणि दोघींना आता मी थोडंसं उपीट करून दिलेलं होतं, तर थोडंसं तिखट शिरा, आणि त्याचबरोबर हा डब्बा त्यांचा दोघींचा रेडी झालेला आहे. दोघी जणींना भाकरी टाकून दिली आहे, तिखट मस्त कांदा. आता त्या दोघी मस्त कात्रजमध्ये बसून खातील. आता यांची तयारी झालेली आहे ऑलरेडी, आणि आता नाश्ता करतायत सगळेजण. सो आता यांच्या दोघींचं मस्त आता टिफिन वगैरे पॅक करून दिलेला आहे. दोघी आता थोड्याशी नाश्ता करतायत दोघी मम्मी, आणि त्यानंतर दोघी जणी निघणार आहेत. भाऊ नको म्हणत होते एवढं उन्हातानाचं नको जायला, पण त्यांची जी इच्छा होती ना ते त्यांना आता करायची आहे पूर्ण. त्यांना कात्रज बघायचं आहे, ते त्यामुळे आता दोघींचा आज दिवस आहे. दोघी जणी आज मस्त फिरणार आहेत बाहेर कुठेतरी, मस्त भाकरी तिखट कुठेही जागा भेटली तर तिथे खाऊन घेतील. म्हणजे नाही का छान वाटतं का, असं मस्त असं लाईफमध्ये काय दुसरं काही येत नाही, असं मस्त एन्जॉय करायचं, मस्त हसून घेऊन आयुष्य जगायचं. आणि आता त्या मस्त दोघी जणी जाणार आहेत, छान वाटतंय. आणि माझं इथं बघू शकताय बसरा. आता हे गेलेले आहेत ऑफिसला, त्यानंतर आता हे पण जातील दोघी जणी. तर त्यानंतर पप्पा घरीच आहे, पप्पांच्या पायाला थोडंसं ते बजरंग लेप वगैरे लावून देईल थोड्या वेळानंतर. आणि त्यानंतर मग मी माझी घरातली कामं वगैरे उरकल. आणि हा तुम्ही पसारा बघा, ही सगळी जायची तयारी चालू आहे. आणि आज आहे 21 एप्रिल, सोमवार आहे. तर थोडेच दिवस राहिलेले, मोजून 4-5च दिवस राहिलेले आहेत. आणि आम्हाला जायचं आहे सॅटर्डेला, 26 एप्रिलला जायचं आहे.
तर असं एकदम वेगळंच फील होत आहे नाही का प्रवासा, कारण प्रवास खूप होणार आहे त्यामुळे थोडंसं असं वेगळंच फील येत आहे. तर बघू, आय होप म्हणजे नाही का देव करून चांगला छान असा प्रवास हो आमचा. तर आता मम्मी चालली आहे कात्रजला. बाय, जा व्यवस्थित सांभाळून. मला तर आज वुमेन्स डे वाटतोय, दोघी जणी एकदम चाललाय मस्त. हा काय, हा हा काहीतरी आण का असं म्हणते ती. दुसरं काय लागतं, खायलाच लागतं यांना. बाय, मम्मी चालल्या पुढं, जा सांभाळून. काय म्हणते? काय झालं? 500 रुपये. हा का? हा. चाललंय, त्या दोघी गेल्यात आता. आता आम्ही आवरतो आमचा घरातला पसारा आणि शिवला खायची आहे मॅगी. हा, रोज रोज मॅगी मॅगी. बघा बघ कशी करते बघा, लाडवली पोरगी लाडवली. चल उठ, मला तिथलं आवरू दे चल. हॅलो फ्रेंड्स, तर संध्याकाळचे जरा होत आलेले आहेत, म्हणजे 4:30 तर झालेले आहेत, 4:45 होत आले ऑलमोस्ट. आणि शिवचा ट्युशनचाही टाईम झालेला आहे. तर आता मी थोडंसं कामं आवरले, पप्पांना जेवण दिलं, दुपारी जेवण वगैरे केले आणि त्यानंतर थोडीशी पडले नाही, आधी थोडेसे व्हिडिओज वगैरे शूट केले, तुम्ही बघितलेच असतील. तर मम्मीची साडी घालून मला आज करायचीच होती, कारण की मम्मी उद्या जाणार आहे. तर आज जवळपास मला वाटतं 15-1 दिवस झाले मम्मीला येऊन, आणि छान वाटलं. आता ते बहुतेक उद्या जातील. आणि अजूनही दोघी आलेले नाही आहेत. त्यांनी कात्रजमध्ये, मला वाटतं मम्मीने स्टेटसला फोटो पण ठेवले होते, तर कात्रजमध्ये छान बघितलं, पट्ट एन्जॉय पण झाला असा बहुतेक त्यांचा, छान दोघींचा. आणि आता माहिती नाही कधी येतात. तर आता संध्याकाळचे जवळपास 4:45 तर झालेलीच आहेत, तर येतीलच मस्त छान. तर आल्यानंतर मी दाखवेलच, आणि त्यानंतर तिथंच आपण ब्लॉगचा एंड करूयात. तर चला मग. आणि या ब्लॉगमध्ये मम्मी पप्पा उद्या जातील, तर त्यांचं थोडंसं एक बाय बाय असा व्हिडिओ पण करेलच मी ॲड याच्यामध्ये. तर चला मग आता शिवचा रेडी करते शिवला. आणि तिला कानातले नाही ग बाई, ती मागं लागली आहे की मला सोन्याचे कानातले काढ, मला नकलीच घाल नकलीच घाल, खूप दिवसापासून पाठी मागं लागली. पण मी ते काही काढणार नाही, कारण की तिच्या मोठ्या बहिणीने अजूनपर्यंत तिचे कधी काढलेले नाही श्रेयाचे. बघा बघा ती कोणती कानातले, बघा. वा वा मेरे बिट्टी, वा वा. बघा हे असले कानातले घालायची म्हणतीये, आणि हिचे कान वगळणार नाही का. अजूनपर्यंत दीदीने नाही तसले उद्योग केले, आणि ही करायला चालली उद्योग. त्याच्यावर हा मग त्याच्यावर घालायचे. चल ते सगळं ठेवा आता ते. हॅलो फ्रेंड्स, तर काल सकाळीच मम्मी पप्पा नाशिकला गेलेले आहे. तर तुम्ही म्हणशाल तो व्हिडिओ तुम्ही त्यामध्ये ॲड का नाही केलेला आहे. तर मी छान अशी व्हिडिओ काढली होती. मम्मी पप्पांचं दर्शन घेतलं, मम्मीला हळदी कुंकू केलं, आणि छान अशी मिठी मारली मम्मीला. मस्त म्हणलं पुन्हा परत ये. आणि भरपूर बरेचसे काही गोष्टी होत्या, जसं की माझ्या मिस्टरांची तब्येत थोडीशी खराब झाली होती, त्यांना ताप पण आला होता. तर ते सुद्धा त्या दिवशी घरीच होते काल. तर काल मम्मी पप्पा पहाटे सकाळीच लवकर निघून गेले. संतोष मम्मी त्यांना सोडून दिलं प्रॉपरली व्यवस्थित त्यांच्यासोबत, कारण की डॅडीने त्यांनी बनवलेलं ते गणपतीचं डेकोरेशन त्यांनी बनवलं होतं ना, चौरंग वगैरे, तर ते डॅडीने त्यांना दिलं होतं. तर त्यामुळे थोडंसं वजन होतं, त्यामुळे संतोष भाऊ गेले होते स्वतः त्यांना सोडण्यासाठी. आणि यांची तब्येत थोडीशी खराब झालेली होती. आता आज बरे, ते आज गेलेत ऑफिसला, आणि मम्मी पप्पा गेले. थोडंसं एक मनाला एक अपसेट वाटतं आहे की यार इतक्या छान मेमरीज मी म्हणजे कलेक्ट केल्या होत्या, पण काय झालं, मला मोबाईल रिकामा करायचा आहे, म्हणजे पूर्ण रिस्टार्ट नाही, सॉरी काय म्हणतात त्याला, पूर्ण मोकळा करायचा आहे आणि फॉर्मॅट मारायचा आहे. कारण की भरपूर असे नाही का हँग पण पडतो, आणि आपल्याला कसं लांब आता ट्रॅव्हल करायचं आहे, तर त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो जरा मोबाईलला. तर त्यामुळे भरपूर व्हिडिओज अशा होणार आहेत, त्यासाठीच मोबाईल पूर्ण खाली करायचा आहे, आणि भरपूर असे व्हिडिओज होतील, त्यासाठीच हे ना माझा मोबाईल हे करतायत, सगळा रिकामा करतायत. तर त्यांनी चुकून नाही का त्या छान मेन ज्या व्हिडिओ होत्या ना त्या डिलीट केल्यात, आणि मला इतकं खरंच खूप अपसेट पण वाटत होतं. काय तू कुठे आहे? श्रेया दीदीला आवाज दे. शिव आली मी तर श्रेया दाखव बा. तर असं झालं आहे खास.
त्यासाठीच मी म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करते की असं काहीतरी प्रॉब्लेम झाला. पण काल मम्मी पप्पा घरी गेलेले आहेत, तर खूप वेगळंच वाटलं. काल ते गेले ना तर घरामध्ये एकदम वेगळंच फील होतं. तर काल मम्मी पप्पा गेल्यामुळं थोडंसं मुली पण खूप अपसेट होत होत्या. मम्मी होती तर थोडंसं नाही का हेल्प काही ना काही राहतं. आता फायनली आमचं आवरून झालेलं आहे. तर आता साहेबांचं थोडंसं तब्येत बरी नसल्यामुळे त्यांना थोडंसं मुगाच्या डाळीची खिचडी करून दिली. दालच्या नाही काय म्हणता येईल त्याला. वाह दीदी वाह दीदी दीदी वाह दीदी दीदी. तर साहेबांना दिलेली आहे दाल खिचडी आणि त्याचबरोबर आता मुगाच्या डाळीचे धिंडरे गेले होते, तर ते माझ्या सासूबाईंना दिले. तर त्यांनी जेवण केलेलं आहे. त्या मधल्या रूममध्ये झोपलेले आहेत. शिव इकडं माझ्याकडे, श्रेया बसली हॉलमध्ये टी व्ही बघत, बाकीचे सीमाताई संतूर आहेत वरच्या घरामध्ये. तर अशा प्रकारे होता ब्लॉग. तुम्हाला कसं वाटला? मी खरंच खूप छान मोमेंट्स कॅप्चर केले होते, पण आता ते म्हणताना मोबाईल रिकामा करायच्या ना, आता ते काही गडबडीत ते चुकून डिलीट झालेत व्हिडिओ. पण इतके छान मेमरीज होते ना. मम्मीला मिठी मारली ती मस्त, खूप भारी होतं वाटत होतं मला. तर आता हे बघ तोंड बघा, सुट्ट्या लावण्याचं तोंड बघा ते. तर चला मग भेटूया परत पुन्हा मस्त अशा छानशा ब्लॉगमध्ये. छान ब्लॉग येतीलच, पण थोडंसं उशीर लागेल कारण की समजून घ्या, कारण की मला सगळं काही हँडल करावं लागतं. तर त्यामुळे थोडंसं समजून घ्या आणि चला मग भेटूया पुन्हा. बाय.